पेपर नेमका कसा द्यायचा आहे? पेपर आता जवळ आलाय आणि भीती वाटायला लागलेली आहे. आठवेल का? पेपरमध्ये मला जमेल का? मी पास होईल का? अटेम्प्ट किती करावा? UPSC प्रमाणे MPSC अवघड निघाली, MPSC प्रमाणे आता कंबाईन गट ब पण अवघड निघेल का? तसं झालं तर माझं कसं होईल? किती अटेम्प्ट केलं तर मी सिक्युअर राहील? माझे जास्तीत जास्त चुकतील का? मला वेळेमध्ये मॅथ होईल का? सायन्स वाचलेलं येईल का? पॉलिटी मिस्टेक न होता पेपर अटेम्प्ट करता येईल का? करंट इयरबुक मधूनच येईल का? मला इतिहास जे वाचतोय त्याच्याशी त्या मिळत्या जुळत्या गोष्टी होतील का? अशा अनेक प्रश्न आज पेपरला जाण्याच्या अगोदर उद्भवणं साहजिक आहे. तुम्हीच नाही, प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं. फक्त काही विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर दिसतंय, काही जण दिसू देत नाहीत, काही जण सांगतात, काही जण सांगत नाहीत. पण प्रत्येकाच्या मनात एक इन्सिक्युरिटीची फील नेहमीच असते. पेपर कसा असेल ते. परंतु आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी काही शेअर करायचे आहेत. अगदी थोडक्यात, पण अतिशय महत्त्वाच्या उद्देशानं एक मेन ऑब्जेक्टिव्ह लेवलवरती फोकस करण्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं. तर पेपरच्या अगोदरचे ॲन ॲव्हरेज 1.5 डे हा खूप रोल करतो, अगदी पेपरला जाईपर्यंतच्या वेळापर्यंत. मी आज तुम्हाला पेपर अटेम्प्ट कसा करायचा, एवढे अटेम्प्ट करायचे, कशा पद्धतीने पेपर सोडवायचा हे नाही सांगणार आहे. कारण हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही अनेक जणांकडून ऐकलंय, तुम्ही शिकलात, तुम्ही गेले 4 महिने झाले बरेच पेपर दिलेले आहेत. तर आज हा विषय का आहे इथे? तर सर्वात महत्वाचं आहे तुमची तुम्हाला ओळख आहे, तुम्ही माहिती आहात आणि तुम्हाला हेही माहिती आहे कुणी काही सांगू द्या, तिथे आपण तेच करणार जे आपण आजपर्यंत करत आलेलो आहोत. मी तुम्हाला बोललो की सायन्स अगोदर घ्या, मॅथ त्यानंतर घ्या, सर्वात शेवटी करंट घ्या, काही नाही होत. तिथं आपण पहिला प्रश्न पहिल्याच विषयापासून स्टार्ट करतो. कोण काय सांगतंय काय मॅटर नाही करत. पेपरला वेळ कमी पडतो, मॅथला खास 15 मिनिटं काढून ठेवा, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण महत्वाचं आहे मित्रांनो, आजपासून आपण पेपरपर्यंत स्वतःला पेपर प्रति कसे प्रिपेअर्ड करतो हे खूप महत्वाचं आहे. आजपासून परीक्षेपर्यंत तुमचा काही अभ्यास होत नसेल, काही आठवत नसेल, काही तुम्हाला गोष्टी रिकॉल होत आहेत असं वाटत नाही, डाऊट येतोय, कन्फ्युजन होतंय, तर त्याच्याबद्दल डाऊट क्रिएट करू नका. अजून जास्त विचार करू नका. कारण गेल्या 4 महिन्यात आपण काहीतरी वाचलंय, काहीतरी शिकलोय, काहीतरी सोडवलंय, तर आपल्याला येणार आहे. आणि जर ते येणारच नसेल, येतच नसेल तर येणारच नाही. आता काय करणार आहे? 1 डे बिफोर आपण काही ते संपवू शकतो? नाही. मग कशाला लोड घ्यायचा? तुम्ही परीक्षेला कसंही गेलात तर तुम्हाला यायचे तेवढेच येणार असतात. पण जरा सांभाळून गेलात तर 4-10 जास्त येतील, व्यवस्थित येतील. जर आपण खूपच केअरलेस गेलो तर 5-10 हातून घालवेला आहे. आणि म्हणून महत्वाचा पहिला नंबर 1 पॉइंट, तुम्ही या पेपरला रविवारी जाताना एक गोष्ट ठासून लक्षात ठेवा. मला माहिती नाही पेपर माझा कसा जाणार आहे, पण मला कुठल्याही परिस्थितीमध्ये पेपर चांगला सोडवायचा आहे, हा माझा हट्ट असा आहे. हे नंबर 1 रूल आहे, जे अतिशय मन लावून लक्षात ठेवा. पेपर माझा कसा जाणार आहे माहिती नाही, मला पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे, नंबर 1. नंबर 2, मला किती मार्क येणार आहेत माहिती नाही, पण मला 100 क्वेश्चन रीड करायचे आहेत. 100व्या क्वेश्चन पर्यंत पोहोचायचं आहे. अतिशय महत्वाचं आहे. आपण लास्ट क्वेश्चन पर्यंत पोहोचत नाही, योग्य दिशेत पोहोचत नाही, योग्य पद्धतीने पोहोचत नाही, म्हणून त्याच्यावर फोकस केला पाहिजे आहे. नंबर 3, मला कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या हातून सिली मिस्टेक होऊ द्यायचा नाहीये. कुठल्याही परिस्थितीमध्ये मला माझ्या आतापर्यंत कुठे सिली मिस्टेक होता ते मला माहिती आहे. प्रश्न व्यवस्थित वाचत नाही, घाई करतो, समजून घेत नाही, समजण्याच्या अगोदर आन्सर देतो, आन्सर समजलंय तर व्यवस्थित मार्क करत नाही. ह्या गोष्टी माझ्याकडून नेहमी मिस्टेक होतात, तर त्याबद्दल मला विचार करायचा आहे. नंबर 4, मला आज 1 डे बिफोर पर्यंत पेपरला मला प्लॅन करणं गरजेचं आहे मेंटली, की पेपर कसा येऊ शकतोय आणि मी काय केलं पाहिजे. मी त्या पेपरमध्ये थोडासा म्हणतो ना आतमध्ये जातो आपण आहे आणि त्या पेपरला आत्मसात करून घेतो.
मी इन्व्हॉल्व होतो की पॉलिटीचे 15 प्रश्न असे असतील, इकॉनॉमीचे 15 प्रश्न असे असतील, मॅथमध्ये 20 प्रश्न असे असतील, तर मग मला त्या टाईपचे प्रश्न आले तर मला काय फेस करावं लागेल, मला स्टार्ट कुठून करायला पाहिजे, प्रश्न कसे वाचले पाहिजे, मी प्रश्न वाचताना कोणते कोणते शब्द मी लवकर समजून घेत नाही, मला तिथे वेळ लागतो, मला काय करायला पाहिजे याबद्दल मी विचार करतो, त्याचा मला खूप फायदा होतो. हे मी स्वतःही रिअल अनुभव सांगतोय आणि अनेक महान लोकांनी त्यातल्या त्यात विशेष सचिन तेंडुलकरनी एक छोटासा उदाहरण या बाबतीत सांगितलेलं आहे. कोणती मॅच असो, कोणती प्रॅक्टिस सुद्धा असो, त्याच्या अगोदर सचिन तेंडुलकर यांचं असं मत होतं की आपण मॅच खेळण्याच्या अगोदर मॅच खेळण्यासाठी किती प्रिपेअर झालो होतो याच्यावर मॅच कशी खेळायची हे खूप डिपेंड असतं. आणि म्हणून मी वन डे बिफोर माझे शूज मी धुतो, माझा पॅड मी धुवून काढतो, माझी बॅग मी पॅक करतो, माझे सॉक्स मी व्यवस्थित लावून ठेवतो. हे सगळं वन डे बिफोर पासून मी करतो आणि त्या दिवसापासूनच मी मॅच प्रमाणे स्वतःला भिनवतो, स्वतःला इन्व्हॉल्व करून घेतो. त्यामुळे मी त्या मॅचशी अटॅच होऊन जातो. त्यामुळे मला त्याचं प्रेशर येत नाही, दबाव येत नाही. हे सचिन तेंडुलकर यांचं वाक्य आहे, जे आपल्याला स्पर्धा परीक्षेत तंतोतंत लागतं, जे आपण आजपासून पेपरला जाईपर्यंत या एन्व्हायरमेंटमध्ये राहणं, त्याप्रमाणे प्रिपेअर करणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे 5वी, तुम्ही सर्वांनी पेपर सोडवताना आतापर्यंत जे पेपर सोडवत आलेत तेच ऐका. कोणीही काही सांगत असेल, अगदी मी सुद्धा काही सांगत असेल, तर त्याप्रमाणे पेपर सोडवायच्या भानगडीत जाऊ नका. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कसं करत आलेलं आहात आजपर्यंत. स्टार्ट हिस्ट्री जॉग्राफी केलंय, करा. पॉलिटी इकॉनॉमी केलंय, करा. मॅथ करंट पासून केलंय, करा. पण जे करत आलात ते करा आहे. कोण सांगणार आहे आम्ही वन डे बिफोर असं हे करू नका ते करू नका. गेल्या 4 महिन्यामध्ये तुम्ही ओळखता चांगलं, तर तुम्हीच तुमच्या पद्धतीने ते पेपर अटेम्प्ट करा. जर काही चुकतंय, काहीतरी कमी आहे तुम्हाला माहिती आहे, मग त्यांनी जरूर बदला. पण ती बदलण्याची वेळ आता नाही. आतापर्यंत तुम्ही जसं करत आलात तसंच पेपर सोडवा. कुठलाही प्लान चेंज करू नका. हेच चेंज न करणे हाच प्लान आहे, जे आत्ता यासाठी आवश्यक आहे. नंबर 6वा मुद्दा महत्वाचा आहे. पेपर सोडवताना आपण जसं मेरिट लागत चाललंय त्यानुसार काही स्किप करू का, सेकंड राऊंड घेऊ का, थर्ड राऊंड घेऊ का असं वाटतं. पण माझं असं मत आहे की थर्ड वगैरे राऊंड असा काही प्रकार होत नाही. 1 तासाचा पेपर आहे. त्याच्यात आयोगाचे लोक सुरुवातीला 5 मिनिटं, शेवटी 5 मिनिटं खातात. त्यात आपल्या हातात राहतात 50 मिनिटं. त्यातलं 15 पेक्षा जास्त मिनिट हा मॅथवाला खाऊन जातो, मॅथ रिझनिंगवाला. त्यामुळे तुमच्या हातात इन मेन 3 राहतात, 30-35 मिनिटं. आणि त्याच्यात आपला शूटआउट फायरिंग करायचे. तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये पेपर सोडवताना मॅक्झिमम सेकंड राऊंड बेस्ट असतो. फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला 100% येणारे आणि कन्फ्यूज असणारे सगळे सॉल्व्ह करावं लागेल. खूप मायनर क्वेश्चन्स आहेत जे कन्फ्युजन आहेत आणि येत नाहीत, अशा प्रश्नाला ट्रायल एररच्या बेसिसवर वेळ देऊन तुम्ही सेकंड राऊंडमध्ये अटेम्प्ट करू शकता. त्याला थोडासा वेळ लागतो, ते मात्र सेकंड राऊंडमध्ये घेऊ शकतो. पण मॅक्स सेकंड राऊंडकडे सुद्धा जाण्याचे चान्सेस नाही आहेत. तुम्ही मॅक्झिमम पहिल्या राऊंडमध्ये स्टार्ट टू एंड पेपर सॉल्व्ह करावा लागतो. अशी सिच्युएशन आहे, एवढा वेळ कमी पडतो. त्यामुळे माझं असं मत आहे, एक 10-15 क्वेश्चन असतील आणि त्याला एक 10-1 मिनिटं लागत असतील, असा रिझर्व टाइम हाच सेकंड राऊंड असू शकतो. यापेक्षा जास्त मिनिट मिळणार नाहीत, जास्त क्वेश्चन सुद्धा पॉसिबल नाहीत सेकंड राऊंडमध्ये. त्यामुळे फर्स्ट राऊंड हा स्टार्ट टू एंड याप्रमाणे अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. नियम नंबर 7वा, पेपर सोडवू कसं. पेपर मी सोडवण्याचे फॉर्म्युले कशा असतील आहे, तर तुम्ही पेपर सोडवला पाहिजे 20-20 मिनिटाच्या थेरीमध्ये किंवा 30 मिनिटं, 20 मिनिटं आणि 10 मिनिटाच्या प्रपोर्शनमध्ये, यापैकी जे तुम्हाला बेस्ट वाटते. पण हे बघताना नावाला आहेत 20-20-20 मिनिटं, पण याच्यामध्ये अनेक वेळेला पहिल्या स्लॉटमध्ये 15 मिनिटं मिळतात आणि शेवटच्या स्लॉटमध्ये सुद्धा 15-17 मिनिटं मिळतात आणि इकडे सुद्धा 2-4 मिनिटं कमी अधिक होतात. पण आपल्याकडे ऑफिशियली असलेला टाइम पकडून मी सांगतोय, तुम्ही स्वतःला कुठल्याही परिस्थितीमध्ये या झोन प्रमाणे अटेम्प्ट करायला ठेवा. कारण तुम्ही जर स्टार्ट टू एंड गेलात आणि जर तुम्हाला 25व्या-26व्या मिनिटानंतर लक्षात आलं की आपले आत्तापर्यंत 2च विषय झालेले आहेत, तर मात्र डिसास्टर भूकंप व्हायला लागतो अर्ध्या तासानंतर. कारण तुम्ही जर 30 मिनिटापर्यंत 2च विषय सॉल्व्ह केलेले आहेत, तर याचा अर्थ आपण ऑन एव्हरेज मॅक्झिमम 30 क्वेश्चन सॉल्व्ह केलेत. तर पुढे 30 मिनिटं दिसतात आणि त्याच्यात 20 मिनिटं तर मॅथ रिझनिंग घेणार आहे. मग आता काय करणार अटेम्प्ट, अजून 4 विषयाचे क्वेश्चन बाकी आहेत. मग तिथं तुमचा पहिला भूकंप होईल आणि तुम्ही अंधाधुंद गोळीबार करायला लागाल.
फुल फेको, चलो जो हो गया सो हो गया. आता 30 मिनिटं होऊन गेलेत, 30 क्वेश्चन सुद्धा नीट सॉल्व्ह नाही झालेत आणि त्यात पण मला अजून कॉन्फिडन्स नाही. म्हणजे आपली ह्या ग्रुप बी ला वाट लागली आहे. आता आपलं काही खरं नाही, आपण गिव्हअप करायला लागतो आणि पुढे अटेम्प्ट वाटेल तसं करायला लागतो. तर कृपया असं होऊ देऊ नका. म्हणून तुम्हाला सांगायचंय 20 मिनिटं झाले की जमेल तर या थेरी प्रमाणे 20-20-20 या थेरी प्रमाणे पेपर अटेम्प्ट करावा. 30 क्वेश्चन 30 क्वेश्चन 30 क्वेश्चन आपल्याला ऑन एन एव्हरेज 90 क्वेश्चन अटेम्प्ट करावेच लागणार आहेत. यामध्ये कुठं मॅथ रिजनिंगला बसवायचं तिकडे बसवा, पण तुम्हाला 30-30 क्वेश्चन सॉल्व्ह करता आले तर हा चांगला प्रपोर्शन आहे. एक बेस्ट रेंज मध्ये आपण अटेम्प्ट करतो याप्रमाणे त्याच्याकडे बघता येतंय. तर हे असं का? कारण 20 मिनिटानंतर 30 क्वेश्चन झालेत की नाही हे जर तुम्हाला स्वतःला पाहता आलं तर तुम्हाला जर वाट लागली पण असेल, समजा 20 मिनिटं झालेत आणि 20च क्वेश्चन झाले असतील, तर तुम्हाला नेक्स्ट 20 मिनिटाच्या स्लॉटमध्ये स्वतःला सुधारण्याचा, आवरण्याचा, सावरण्याचा ऑप्शन तयार होईल आणि तुम्ही शेवटच्या 20 मिनिटांमध्ये रिकवर व्हाल आणि राईट टाइमला पोहोचाल. भारतीय रेल्वेचं एक वाक्य आहे, देरी से चलने वाली गाड़ी समय पर पहुंच सकती है. देरी से चलने वाली गाडी समय पर पोहोच सकती आहे. मध्ये गाडीनं टाइम रिकवर केलेला आहे. लिटरली काही लोकांना तर असं मी ऐकलेलं आहे की 20-25 मिनिटानंतर झोप यायला लागते. वाट लागली आयुष्याची. 60 मिनिटाचा पेपर आहे. गेले 6 महिने झालं आपण अभ्यास केलेला आहे या 1 तासाच्या पेपरसाठी. त्या 1 तासाच्या पेपरमध्ये पण झोप येते आहे, तरी दुर्दैव आहे. इथं घाम फुटलेला 20 मिनिटांमध्ये काय होत नाही याच्यावरून. T20 क्रिकेट मॅच प्रमाणे धमाका चालू आहे आणि आपण मात्र इथं झोप येते असं म्हणू सुद्धा काय विचार सुद्धा नाही करू शकत आहे. सो बी अलर्ट. 20 मिनिटं 20 मिनिटं 20 मिनिटं पेपर बद्दल प्रिपेअर्ड राहा आणि स्लॉट मध्ये तुम्हाला जर कुठल्या टप्प्यात वाट लागली असेल तर नास्ट टप्प्यामध्ये रिकवर करता येईल. इथं समजा वेळ खूप लागला तर तो इथं रिकवर करता येईल, इथं वाळ लागला तर इथं कव्हर करता येईल. पण जर तुम्ही 30-35 मिनिटापर्यंत काही विचारच नाही केला, शिस्तबद्ध शांतपणे मन लावून एकदम स्टार्ट टू एंड पेपर सॉल्व्ह करायचा विचार केला तर मात्र धोका जास्त होऊ शकतो. म्हणून 20-20 मिनिटाचा स्लॉट ठेवा जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये बॅलन्स करता येईल. नेक्स्ट हे झाला 7वा रूल. 8वा रूल काय आहे? 8वा रूल आहे, या पेपरचा मी नेहमी सांगत आलोय, हे जे मॅथ आणि रिझनिंग आहे ना, हा बाप आहे, हा किंग आहे. या कंबाईन परीक्षेचा किंग हा नेहमी मॅथ रिझनिंग आहे. 20 क्वेश्चन आहेत, किंग आहे आणि ह्या किंगची क्वीन आहे सायन्स. 15 प्रश्न आहेत आणि यांचा प्रधान, राजाचा प्रधान आहे सेक्रेटरी, तो म्हणजे करंट. 15 हे तिघे मिळून राज्य गाजवतात. 20-15-15 हे 50 क्वेश्चन्स आहेत. हे 50 क्वेश्चन 50% आपलं प्रपोर्शन आहे. राज्य सगळं यांच्या हातात आहे आणि म्हणून लक्षात ठेवा, हे जे 50 क्वेश्चन आहेत त्याचं प्रपोर्शन मॅथ रिझनिंग म्हणजे सगळा खेळ टाइमचा आहे. सायन्स म्हणजे सगळा खेळ अभ्यास आपण काय केलं त्याचा आहे. तर करंट अफेअर मात्र आपल्याला तिथं किती आठवतंय आणि परीक्षेत किती काय आलंय त्याच्यासोबत आपला जुगाड कसा करता येतो ह्या एलिमिनेशन टेक्निकवर करंट आहे. कारण काही पण करंट वाचून जा, तिथे काय येईल का नाही भरोसा नाही. सायन्स किती जमतंय त्याच्यावर डिपेंड करतंय आणि मॅथ रिझनिंग मात्र तुमचा टाइमचा खेळ आहे. आणि म्हणून मॅथ रिझनिंगला विशेष ट्रीट करा, कारण ही परीक्षा त्याच्यावर डिपेंड आहे. विशेष ट्रीट करा म्हणजे मन लावून जास्त वेळ द्या असं नाही, तर याच्यासाठीचा रिझर्व टाइमच्या आत महत्वाचे, सोपे, हलके फुलके, वन लाईनर रिझनिंगच्या टाईपचे प्रश्न लवकरात लवकर घ्यायचा प्रयत्न करा. एखाद्या पेजवरती 3-4 मॅथचे प्रश्न असतात आणि एखाद्या पेजवर एकच प्रश्न असतो मॅथचा, रिझनिंगचा, तर तिथं सांभाळून राहा. कुठल्या क्वेश्चनला कधी प्रायोरिटी द्यायची. आपल्याला सगळे क्वेश्चन येणार नाहीत, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करणं आपलं अपेक्षित नाही, पण 15-16-17च्या पुढे जायचंय तर आपण अगोदर लहान, सोपे रिझनिंगचे, वेन डायग्रामचे अशा टाईपचे जे काही प्रश्न दिसतील त्याच्यावर जास्तीत जास्त फोकस करा, लवकर घ्या. राजाला जिंकलं तर सोबत राणी आपोआप येईल. राजा राणी दोन्ही हातात घेतले तर करंट अफेअरला जिंकणं सोपं जाईल किंवा ते आपल्याला रिझल्टकडे घेऊन जातील आहे. म्हणून ह्या 50ला खास लक्ष ठेवा आणि यासाठी 50% वेळ म्हणजे 30 मिनिटं आपल्याला द्यावे लागतील. 30-35 मिनिटं आणि बाकी हे 50 क्वेश्चन आहेत, 35 मिनिटाचा वेळ आहे. आणि बाकी जे 50 क्वेश्चन आहेत, हे बाकी 50 क्वेश्चन आहेत त्याला मात्र आपल्याकडे 25 मिनिटाचा वेळ आहे. आणि हे 50 क्वेश्चन कोणते आहेत? तर 50 क्वेश्चन आहेत हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स.
ह्या 4 विषयाला मिळून आपण 25 मिनिटात पेपर सोडवणं अपेक्षित आहे. 7-8, 8-9 मिनिटं वेळ मिळतो, 30-35 सेकंदाचा वेळ राहतो. कसंही बघा, तुम्ही जसं आतापर्यंत पेपर सोडवलाय त्याप्रमाणे याच्याबद्दल विचार करा. पण पेपरची सायकोलॉजी असते. तुम्हाला पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये जर थोडंसं बॅलन्स बिघडलं तर आपण पॅनिक होतो, लेस कॉन्फिडंट होतो, कन्फ्यूज होतो आणि मग आपण पेपरला गिव्हअप करायला लागतो. तर लक्षात ठेवा, तुम्ही पेपर संपेपर्यंत म्हणजे अगदी 12 वाजेपर्यंत ना या परीक्षेत तुम्ही हारलेले आहात, ना तुम्ही या परीक्षेत जिंकलेले आहात. आणि म्हणून या परीक्षेमध्ये तुम्हाला कंटिन्यू निरपेक्ष राहता येणं अपेक्षित आहे. हा 9 नंबरचा रूल आहे. तुम्ही कॉन्स्टंट जसं निरपेक्ष राहता येईल तसं प्रयत्न करा. ना हारने का डर है, ना जीतने का आनंद है. या दोन्हीच्या मध्ये तुम्हाला तटस्थ शांतपणे राहता आलं पाहिजे 1 तास. कारण शेवटच्या मोमेंटपर्यंत तुमच्या फेवरमध्ये किती क्वेश्चन काय असतील सांगता येत नाही. तुम्ही लेस कॉन्फिडन्स झाला असेल आणि शेवटचे 20 क्वेश्चन असे होते जे बस आपणच वाचलेले आहेत आणि आपल्यासाठीच काढलेले आहेत असे क्वेश्चन्स होते. तर ते मात्र आपल्या हातून जायला नको आणि आपण जिंकता हारलोय, खरं तर हारलोय म्हणण्यापेक्षा आपण स्वतःला हरवलोय अशी वेळ यायला नको. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या मेंदू आणि मानसिकतेच्या लेवलवरती स्वतःला मजबूत ठेवायचं आहे. आणि म्हणून शेवटचा महत्वाचा मुद्दा तुम्हाला हे सांगायचं आहे, आपण सगळ्यांनी आत्तापर्यंत तयारी केलेली आहे, पेपरचा सराव केलेला आहे. आत्ता काय आठवो न आठवो, पेपरमध्ये मात्र आपल्याला बेस्ट परफॉर्म करायचं आहे. म्हणून पहिल्या मिनिटापासून शेवटच्या मिनिटापर्यंत कन्सिस्टन्सी ठेवा. दुसरं, कितीही सत्य दिसत असलं तरी कॉन्फिडंट राहा. कितीही वाट लागली असं दिसत असलं तरी स्वतःबद्दल कॉन्फिडंट राहा. तिसरा तो म्हणजे पॉझिटिव्हिटी. तुम्हाला तुमच्या पेपरबद्दल पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. 12 वाजल्यानंतर तुम्ही एकतर हारलात किंवा जिंकलात, पण अगोदर तुम्ही हारले किंवा जिंकले नाहीत. त्यामुळे मनाच्या मैदानावरती आपण स्वतःला अगोदरच हरवणं म्हणजे युद्धाच्या अगोदर आपण ऑलरेडी आपली तलवार मॅन करून ठेवल्यासारखं आहे. त्यामुळे तुम्हाला अधिकार नाही सकाळी 11 वाजण्याच्या अगोदर स्वतःला हरवण्याचा आहे. म्हणून पॉझिटिव्ह राहा. आणि त्यातला चौथा मुद्दा महत्वाचा आहे. आपण परीक्षेला कसंही गेलो असेल किंवा गेलो नसेल तरी आपण हरलेलेच असतो. तर असं परीक्षेला न जाऊन किंवा कसं पण परीक्षा देऊन हारण्याच्या ऐवजी लढून हारण्यात खूप मजा असते. आणि म्हणून पहिल्या क्वेश्चन पासून लास्ट क्वेश्चन पर्यंत अशी फाईट करा की तुम्हाला वाटलं पाहिजे की जिंकेल की हारेल माहिती नाही, पण पेपरला लढलो एवढं मस्त की आपल्याला आता कोणी हरवेल असे वाटत नाही आणि हारण्याची कधी भीती वाटत नाही. याप्रमाणे लढाऊ वृत्ती, पॉझिटिव्हिटी आणि स्टार्ट टू एंड पेपरला टॅकल करण्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. कारण पुन्हा 1 तासाचा पेपर आहे. तुमचा मानसिक ताण वाढलेला असतो. कमी वेळामध्ये पेपर सॉल्व्ह करण्यासाठी खूप सराव लागतो, खूप रिव्हिजन लागतं आणि ते आजपर्यंत तुम्ही केलंय. कमी अधिक असलं तरी आता डाऊट न घेता स्वतःला पुढे फॉरवर्ड करण्याचा आणि या पेपरबद्दल 100% रेडी करण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही अर्धी लढाई मन आणि मेंदूच्या पाठीवर जिंकलेली असते आणि अर्धी लढाई पेपरमध्ये जाऊन अटेम्प्ट करून लढत असतो. आणि म्हणून पेपरमध्ये लढण्यासाठी अगोदर आपलं हे ठिकाणावर पाहिजे. आणि यासाठीच हा आजचा छोटासा व्हिडिओ होता. आपल्या सगळ्यांना छोटीशी एक पॉझिटिव्हिटी आणि शुभेच्छा देण्याच्या उद्देशानं आपण सगळेजण अतिशय सुंदर तयारी केलेली आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. पेपरमध्ये काही पण वाचून जा, काही पण वाचून गेलेलं असलं तरी त्या पेपरला बघून असं वाटतंय काही वाचलं नसलं तरी एवढंच आलं असतं आहे असं वाटायला लागतं. मग तेव्हा आत्ता घेतलेला ताणाचा आणि निगेटिव्हिटीचा विनाकारण इश्यू केलाय असं वाटायला लागेल. म्हणून बिंदासपणे सगळं बाजूला टाकून द्या. रविवारच्या परीक्षेला आनंदानं तयार राहा आणि खुलं आव्हान घ्या एमपीएससीच्या परीक्षेचं. आणि परीक्षेसोबत लढू नका, परीक्षेसोबत भांडू नका, परीक्षेला रेस्पेक्ट द्या, त्यांच्या प्रश्नाचा आदर करा, व्यवस्थित समजून घ्या, रेस्पॉन्सिबल पर्सन राहा, रिॲक्शन द्यायचा प्रयत्न करू नका, शांतपणे त्याला रेस्पेक्ट द्या. जर तो येणार असेल तर येईलच, येणार नसेल तर स्किप करा. पण जर त्याच्याशी बार्गेनिंग केलात तर तो आपल्याला हरवण्यासाठीच बसलाय आणि आपल्याला जिंकायचं आहे. त्यामुळे प्रेमाने घ्या, शांतपणे घ्या, कन्सिस्टंटली टाइम मॅनेजमेंट करून घ्या, जेणेकरून ही लढाई तुमच्या हातून हारली नाही पाहिजे. लढून हारलात तरी चालेल आहे, पण लढायचं असं की कोणाही जिंकण्यापेक्षाही मोठा आनंद आपल्याला असला पाहिजे.
त्यालाच एका वाक्यात म्हणतात. पेपर अतिशय मजबूत आणि मस्त दिलेला आहे. आनंद आला, पेपर द्यायला मजा आली असं वाटलं पाहिजे. याप्रमाणे पेपर सोडवा, तुम्ही नक्कीच पास होणार आहात. ऑल द बेस्ट. तुमच्या सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू. थँक्यू.